माझं नाव अथर्व आनंद सुरवसे. मी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला आहे आणि आत्ता सध्याला मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगलाच आहे. पण याच्या आधी मी सिव्हिलमध्ये डिप्लोमा केला होता बार्शीमध्ये. आणि आत्ता मला 2 कंपनीची ऑफर आहे, हॅशडीन आणि कॉग्निझंट. तर ही ऑफर भेटण्याचं कारण म्हणजे मी इथून प्रवास सुरू केला जेव्हा जिथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला आलो. तिथून मग माझा प्रवास झाला कोर्टवेपासून सुरू. कोर्टवेमध्ये मी जावा लँग्वेज शिकलो पहिले तर, आणि जावामध्ये मग DSA आणि OS पण भेटलं मला. मग जावा DSA OS झाल्यानंतर मग मी फ्लटर फ्रेमवर्क, कारण की मला मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट होता, त्यामुळे मी फ्लटर फ्रेमवर्क शिकलो, ते पण इन्क्युबेटरमध्येच. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा असं झालं की मी जावाचं काहीतरी शिकलोय, त्याचा मला उपयोग करायचा होता किंवा संधी आली होती की मी मेंटर बनू शकतो, तर टीम लीड बनण्यासाठी मग मी इथं कोर्टवेमध्ये अप्लाय केलं होतं. आणि सरांनी मग तेच बघून कोर्टवेमध्ये सिलेक्ट पण केलं ॲज अ टीम लीड म्हणून. आणि तिथून मग मी ॲज अ टीम लीडर म्हणून सुरू केला माझा नवीन प्रवास कोर्टवेब सोबतचा. मग टीम लीड करताना मग प्रत्येक ग्रुप होते आमच्याकडे, 17 वगैरे ग्रुप्स होते माझ्याकडे, आणि प्रत्येक ग्रुपमध्ये एक अराउंड ऑन अन ॲव्हरेज 3 or 4 स्टुडंट होते. त्या स्टुडंट्सला गाईड करणं, त्यांचे एरर्स वगैरे सॉल्व्ह करणं, परत त्यांच्या प्रोजेक्टमध्ये त्यांना मोटिवेशन करून त्यांच्यासोबत एक कोलॅबोरेशन करून एक प्रोजेक्ट बिल्ड करणं, हे काम होतं माझं. आणि त्याच्यातून मला खूप असे एरर डिबगिंग किंवा कुठे चुकते कोणाचं काय, परत अप्रोच कसा असला पाहिजे एखादा प्रोजेक्ट सॉल्व्ह करताना, किंवा आपण डिझाईन कसं केलं पाहिजे प्रोजेक्ट, हे सगळे नॉलेज भेटलं. तेच नॉलेज वापरून आहे ना मला इतका कॉन्फिडन्स आला की मी कोणताही प्रोजेक्ट स्वतः सिंगल हँडेडने सुद्धा करू शकतो. न्यू कमर्सला मी एवढंच सांगेल की तुम्ही आहे ना, जेव्हा तुम्ही सेकंड इयरमध्ये असाल ना, फर्स्ट इयरला तर सहजा कोणी करत नाही, जेव्हा तुम्ही सेकंड इयरचं स्टार्टिंगला जाल तेव्हा तुम्ही ॲटलिस्ट ना तुमची कोडिंग जर्नी स्टार्ट केली पाहिजे, आणि ते सुद्धा कोडवेबमधून. कारण की फर्स्टली तुम्ही CPP किंवा जावापासून स्टार्ट करू शकता. तिथून तुम्हाला एक बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेजेसचं नॉलेज भेटेल, आणि तिथून नंतर तुम्ही मग फ्रेमवर्कवरती जम्प करू शकता. आणि तिथून पुढे मग तुम्ही तुमच्या त्या DSA किंवा डेटाबेसच्या वगैरे कन्सेप्ट आहेत त्या अजून स्ट्रॉंग करू शकता. अजून पायथन आणि AMLच्या पण सिनारिओज तर आहेतच. त्यासुद्धा तुम्ही स्ट्रॉंग करा, आणि इंटरव्ह्यूमध्ये आहे ना खूप कॉन्फिडंट राहा, आणि तुमचं प्लेसमेंट होणारच आहे. तर थँक्यू कोर्टवेब, थँक्यू शशी सर.